अफलातून The father no fearless, अफलातून change getting careless. इकडे बघू On the rocks of fearless, चल बोल अफलातून on the rocks of ए fearless. ए ए अफलातून मला गणेश डिसूजा म्हणतात. गणपतीजींचे दुसरे नाव अबाबा अष्टविनायक सिद्धिविनायक एकदंता एकदृष्टा लंबोदर चत्रभुज विघ्नहर्ता विघ्नेश्वरा वक्रतुंड मंदार मंगलमूर्ती एक नाव प्रथमेश्वर त्याचं नाव प्रथमेश्वर आहे. अरे गणपतीजींच्या नावावर नाव ठेवायचं होतं तर छोटं साधं सिंपल नाव ठेवायचं ना, गणेश. ठका. 1, 2, 3, cheers. अफलातून अफलातून. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर परितोष पेंटर लिखित आणि दिग्दर्शित अफलातून हा सिनेमा 21 जुलैला आपल्या भेटीला येतोय. खरं तर बाई पण भारी देवा या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर खूप यश मिळवलं आहे आणि एक छान चित्र आहे आपल्या इंडस्ट्रीसाठी की असेच मराठी सिनेमे येऊ देत आणि ते चालू देत. आता अफलातून हा सिनेमा नेमका काय आहे आणि ही 3 मित्रांची ज्यांना बोलता येत नाही, ऐकता येत नाही आणि दिसत नाहीत, राईट, हे डिटेक्टिव्ह कसे होऊ शकतात हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. अफलातून सिनेमाची टीम आपल्याबरोबर आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. सिद्धू आपल्या सगळ्यांचा लाडका, श्वेता गुलाटी खरं तर हिंदीमधला आवडता चेहरा रिमिक्सपासून आणि आता मराठी प्रेक्षकांच्या मनात घर करायला ती सज्ज झाली आहे, आणि जयेश ठक्कर. खूप स्वागत गाईज तुमच्या तिघांचं. सगळ्यात पहिलाच प्रश्न विचारायला तर असा हात कर नाही कर ना प्लीज कर ना. का? आणि असा हात कर, असा पण हात कर ना. असं असं कर आणि क्या बात. अच्छा आहे ना? मस्त आहे रे, सोपं आहे, काय फार त्रास नाहीये. कोरिओग्राफी सांगितलेलं मी, कोरिओग्राफी कशी केली आहे, मस्त केली आहे. आता तू विचारू शकते. येस, पण जशी मस्त कोरिओग्राफी आहे तसेच तुम्ही मस्त असालच. काय चाललंय, कसं चाललंय प्रमोशन सिद्धू? अरे प्रमोशन धनक्यात चाललंय आणि नवीन ऊर्जा एनर्जी मिळाली. कारण जसं तू बाई पण भारी देवाचं उदाहरण दिलंस की मराठी सिनेमा अगोदर चालत होता, आता धोधो चालतात, लोक जात आहेत, बघतात, एन्जॉय करतायत. आणि त्याच पठडीतला सिनेमा आहे की विनोदी, मनोरंजन आणि धमाल अशी गोष्ट आहे. त्यामुळे प्रमोशन खूप मस्त चाललंय. सिनेमाचे ट्रेलर, टीजर, गाण्यांना खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय आणि काहीतरी फ्रेश टीम आली आहे, तर ते बघून लोकांच्या यांचे एफर्ट्स बघून लोकांना खूप बरं वाटतंय. सो एक्सायटेड आहे मी तरी. येस, श्वेता कसं चाललंय मराठी प्रमोशन? खूप छान, मज्जा येते प्रमोशन्स करायला. खूप मेहनत केली आम्ही या फिल्मवर, तर आता ऑडियन्सेस बघणार आणि अप्रिशिएट करणार होपफुली, हेच आमची इच्छा आहे. बट इट्स फन. माझी पहिली मराठी फिल्म आहे, तर आय एम व्हेरी व्हेरी एक्सायटेड. खरंच बोलू एवढं छान वाटलं तुझ्याकडनं मराठी ऐकून मला, कारण ऑडियन्स तुला रिमिक्स पासून बघतायत, सो त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे ना श्वेता तुझं मराठीमध्ये येणं. हो, या सरप्राईज म्हणजे आय थिंक देल बी ब्लोन आउट ऑफ द हेड्स माझी मराठी ऐकून. नॉट व्हेरी स्पष्ट बट मी प्रयत्न केला आहे आणि आय होप माझा प्रयत्न लोकांना आवडेल. पण स्पष्ट शब्द ती खूप स्पष्ट बोलली आहे. जबरदस्त मेहनत है ना. येस जयेश, कसं आहेस, कसं चालू आहे प्रमोशन? एकदम फर्स्ट क्लास, एकदम अफलातून प्रमोशन चाललंय आमचं. छान यार. पण दिग्दर्शक इकडे आज आले नाहीयेत, आजारी आहेत ते, पण त्यांच्या वतीने सिद्धू बोल, कशी सुरुवात झाली आहे त्यांच्यासाठी अफलातून या सिनेमाची? मी तर बोलेनच, पण ह्या व्यक्तीला जास्त बोलायला दे, कारण सिनेमात फक्त आऊच केलं हेच केलेलं आहे. प्रमोशन मध्ये जेवढं बोलेल तेवढं. सगळं येऊ दे बाहेर. हाच माझा चान्स आहे बोलायचा. आणि मी मला जो प्रश्न विचारलास ना, तो मला खरं वाटतं त्याचं उत्तर जयेश सरच देतील. कारण म्हणजे परितोष पेंटर मला जे माहिती आहे ते लोचा झाला रे, किंवा हिंदी सिनेमांचे रायटर आहेत आणि खूप लोचा म्हणजे ज्यांनी आमचा सिनेमा डिरेक्ट केला आहे, त्याच्या अगोदर फक्त रायटर म्हणून ऐकून होतो. सो त्यांच्यावर लोचा झाला रे सिनेमा केला, ज्यात त्यांनी मला खूप छान कामही दिलं, खूप ॲप्रिशिएट केलं आणि खूप छान पद्धतीने प्रेझेंट केलं. सो त्यांच्यावर काम करण्याचा एक वेगळा अनुभव होता आणि एक्साइटमेंट पण होती की परत कुठल्या पिक्चरमध्ये काम करायला मिळेल का. सो अफलातून ही फिल्म त्यांनी आणली आणि तो मी रोल करतोय. पण हे स्वप्न आहे जयेश ठक्कर, परितोष पेंटर आणि त्या वेळेच्या इंटर कॉलेजच्या पोरांचं, जसं आमचं जागोवन पॅरेज आलं होतं आणि ते स्वप्नात इतक्या वर्षांनी पूर्ण होतं. हे मला प्रमोशनच्या निमित्ताने कळतं की ही गोष्ट, हे नाटक त्यांनी जेव्हा केलं होतं, त्यांना ह्यावर सिनेमा केला तर आपण असं करूया तसं करूया. सो त्याच्याबद्दल जयेश भाई तुला. तर हा आमचा एक प्ले होता, इंग्लिश प्ले. 18 वर्ष झाले त्या प्लेला, आणि आम्ही ते प्ले घेऊन आम्ही वर्ल्ड टूर केलेली आहे. कुठे कुठे शो केलेला आहे, US UK,
तुम्ही जे कंट्री सांगा ते कंट्रीमध्ये आम्ही जाऊन शो केलेले आहे. तर हा जे प्ले आहे ना, हा जे सब्जेक्ट आहे ते आमच्या हृदयाच्या जवळ आहे, व्हेरी क्लोज टू आवर हार्ट. आणि आम्ही जेव्हा हे प्ले करत होते, हे 3 कॅरेक्टर लई फेमस झालेले आणि लई आवडत आहे ऑडियन्सला. तर जेव्हा ते वेळेला आम्ही जे डिस्कस करत होते की आपण हा मूवी करूया का, हा सब्जेक्टवर मूवी करूया का. आम्हाला 18 वर्ष झाले ते प्ले करून, पण आता 18 वर्षानंतर आम्ही हे प्ले केलं आहे. आणि सोन्यात सुहागा तुम्ही म्हणा, सिद्धू आमच्या टीममध्ये आहे. तर ते तिघामधला मेन आपला ब्रेन जे म्हणतात, आमची स्टोरीमधला जे ब्रेन आहे, जे काही प्लॉट करतो, डिटेक्टिव्हच्या जे पण काही प्लॅनिंग प्लॉटिंग जे करतो, हे सिद्धू आहे. माझं जे कॅरेक्टर आहे ते टेक्निकली लई साऊंड आहे. तर मी टेक्निकली आय कॅन डू एनिथिंग. म्हणजे कुठेही काहीतरी गॅजेट फिक्स करायचं आहे, कुठे कॅमेरा फिक्स करायचा आहे, काय करायचं आहे ते सगळं मी करतो. आणि परितोष पेंटर ते खाली बोलतो कारण काय ते ऐकू शकत नाही. आणि आमची जी जुगलबंदी आहे, तर एज अ पर्सन हू कॅनॉट हिअर, खाली बोलतो, सवाल करतो, सांगण्यालाच सवाल करतो. आणि नंतर जबाब द्यायच्यासाठी ते मला पूछतो की काय सांगितलं तुम्हाला सांग. तर ते आमची केमिस्ट्री आहे, ते तुम्हाला दिसणार आणि तुम्हाला आवडणार. कारण 18 वर्ष झाले आम्ही, जेव्हा मी सांगितलं की आम्ही इतके शो केलेले आहेत आणि सगळ्यांनाच हे कॅरेक्टर्स आवडतात. तर वी आर होपिंग दॅट मराठी ऑडियन्स वुड ऑल्सो एक्सेप्ट अस and show us the same love which we have been seeing all across the world. क्या बात. पण श्वेता कशी वळली आहे मराठी इंडस्ट्रीकडे? ही तुम्हाला माहिती आहे का मला माहित नाही, पण ही पिक्चर 3 लँग्वेजेसमध्ये बनवलेली आहे, मराठी, इंग्लिश आणि हिंदी. तर त्यांना अशी एक ॲक्ट्रेस हवी होती जे तिघही लँग्वेज बोलू शकत होती. तर म्हणून आय थिंक दॅट्स वाय माय थॉट केम. अँड ऑल्सो हे जे प्ले आहे, आता आम्ही हिंदीचं ह्याच्यात नाटक करतोय, तर त्याच्यात मी तेजस्विनीची जी भूमिका केली आहे पोलीसची, ते मी करते. आणि आय थिंक दॅट्स वाय दे हॅड मी इन माइंड की ही आहेच आणि ही मराठी पण बोलू शकते. तर मला विचारलं नाही ह्या फिल्मसाठी, मला फक्त कॉल आला की मी आहे ना पिक्चर करतोय आणि तू करतीये. मी बोलली हो. ऑफिसमध्ये जेव्हा गेली भेटायला तेव्हा त्यांनी सांगितलं की 3 लँग्वेजेसमध्ये आम्ही करतोय. असे 3 लँग्वेजेस कुठली? तर बोलले इंग्लिश, हिंदी आणि मराठी. आणि मला 1 मिनिट मराठी. तो ही लाइक हाँ तू बोल लेगी ना. मैंने कहा कि हाँ बोल तो लूँगी, बट ऑब्वियसली मेरी मातृभाषा नहीं है तो मैं क्लीन मराठी नहीं बोल पाऊंगी, बट बोल लूँगी, मेहनत कर लूँगी. बोला बस वही चाहिए तो कर लेना. अँड तुझं मराठी इतकं छान कसं आहे श्वेता? ठाण्याची मुलगी आहे मी. ओ बाई ना, मग तर म्हणून दॅट्स वन रिझन. आणि ऑब्विसली आपल्या महाराष्ट्रामध्ये शाळेत 7th पर्यंत मराठी कंपल्सरी सब्जेक्ट असतं ना. तर लिहिता येतं, वाचता येतं, थोडंफार बोलता पण येतं. दॅट्स हाऊ आय नो मराठी. आणि आय लव ऑब्वियसली महाराष्ट्र में तो इट्स लाइक योर फर्स्ट लैंग्वेज. हर सिग्नल पे किसी से मराठी में ही बात कर रहे होते हो. यू गो टू द शॉप टू बाय समथिंग, यू आर स्पीकिंग इन मराठी. सो इट्स लाइक आवर मातृभाषा नहीं होते हुए भी इट्स लाइक अ फर्स्ट लैंग्वेज इन द स्टेट यू स्टे. और मेरा मानना है कि आप जहाँ रहते हो वहाँ की भाषा आपको आनी ही चाहिए. अगर स्पष्ट नहीं भी आए तो भी थोड़ी बोलना तो आना ही चाहिए, बिकॉज कम्युनिकेशन सबसे ज्यादा जरूरी है. तो ऑब्वियसली मराठी आती है. क्या बात. खूप मस्त मराठी बोलतेस. पण सिद्धू, जेव्हा तू ऐकलंस, अफलातूनची स्क्रिप्ट ऐकलीस, काय सगळ्यात पहिला थॉट दिलास? मी काय ऐकलं नाही. काय नाही काय आलं, मला कळलं होतं की परिसर एक फिल्म करतायत, कारण लोच्यामुळे आम्ही कनेक्ट होतोच आणि फिल्म करतायत. आणि जसं जयेश सर म्हणाले किंवा श्वेतामा म्हणाला की त्यांचं एक स्वप्न होतं ना, त्यांच्या नाटकात जो मी कॅरेक्टर करणार होतो तो वेगळा ॲक्टर होता, पण त्याला एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली. आणि मला हे खूप बरं वाटतं आणि मला खरं आवडलेली गोष्ट आहे की भाई तू कर, तू ते कर. आता आपल्याकडे कसं होतं, अरे आपल्या असं कसं करशील तू, असं होतं ना. तर त्याला यांनी अलाव केलं की तू तो कर, आम्ही बघतो दुसरा ॲक्टर. आणि मला सरांनी फोन केला, परितोष सरांनी, की आम्ही एक फिल्म करतोय. आणि पहिला प्रश्न त्यांचा असा होता की इंग्लिश कितना बोल पाते हो. सर हा ठीक ठाक बोल पाता हो, आय कॅन वगैरे. अच्छा भेटूया आपण ऑफिसमध्ये भेटूया. आणि मला कळलं ते बोललं की 3 लँग्वेजमध्ये आम्ही पिक्चर बनवतोय, ही फिल्म आहे. आणि नाव सांगितलं अफलातून.
बोलो सर मस्त आहे, पण माझा एक प्रश्न होता, म्हणजे मी सरकारकडे तेच बोल सर मी काय म्हणतो, ज्याला बोलता येत नाही त्याला ठेवूया ना आपण 3 लँग्वेजमध्ये, टेन्शनच नाही ना इंग्लिश हिंदी मराठीचं हवे. ते बोल नाही. मग त्यांनी मला सिच्युएशन सांगितलं की आम्ही ऑलरेडी सगळं झालंय, फक्त त्या आमच्या मित्राचा एक त्याला एक अपॉर्च्युनिटी आली आणि ती त्याच्या करिअरमधली खूप महत्त्वाची आहे. सो तो करतोय, म्हणजे काय आड पडता नको की तुला काय माहित नाही की रे, आणि तू करावंच इच्छा आणि तू चांगलं करशील. आणि ज्या दिवशी भेटलं त्याची रिडिंग होतं. बरं हे 3 लँग्वेज, त्याच्यावर आपण मराठीबद्दल जास्त बोलू, हिंदी आणि इंग्लिशचा सिनेमा जेव्हा येईल तेव्हा येईल, पण 3 वेगळे सिनेमे आहेत. म्हणजे मराठी सिनेमाची स्क्रिप्ट प्लॉट सेम आहे, स्क्रीन प्ले सेम आहे, पण डायलॉग वेगळे आहेत. तर 3 वेगळ्या फिल्म्स आहेत, असं नाही की ह्याचं ट्रान्सलेशन. म्हणजे मेक रिमेक शूटच वेगळा. ओके. सो त्यामुळे त्या 3 फिल्म करायच्या आहेत. सो त्याच्यावर वर्किंग झालं, वर्कशॉप झालं, एकमेकांचे लुकवर वर्किंग झालं, आणि त्याचा एक सेटअप वेगळा आहे. म्हणजे परितोष पेंटर एका वेगळ्या इंडस्ट्रीचा किंवा वेगळ्या झोनमध्ये असल्यामुळे ना, फ्लोर जायच्या अगोदरपासूनच आमच्या तिघांचा लुक काय असेल, आम्ही तिघं आताही बघशील तर आम्ही एकाच सिंकमध्ये सिंकमध्ये होतो. ते तिघं काय असेल, कारण हे 3 नाही आहेत, ते एकच आहेत. हां राईट. ते तिघं एकच आहेत. 3 मित्र आहेत ज्यांच्याकडे एकाला बोलता येत नाही, एकाला ऐकता येत नाही, एकाला एक बघू शकत नाही, पण ते काहीतरी करू शकतात आयुष्यात. म्हणजे आपल्या आयुष्यात असतं ना की अरे ये नाही आपले पास, मग काय करायला पाहिजे, असं काही नसतं. तर हे 3 मित्र, ज्यात गोंधळ होते, धावपळ होती, गडबड होते, पण प्रत्येकाच्या क्वालिटी आहेत ना. मी ब्रेनवाला आहे, तो टेक्निकल आहे, हा बडबड आहे परिसर, त्यामुळे ते कॅरेक्टरची त्याचे सिक्स सेन्स खूप स्ट्रॉंग आहे. असं आपण सांगतात ना, तर भगवान एक चीज कमी घेतो, देतं तर एक कमी जास्त देतं तर देतो. एक जास्त देतो. तर आमच्या तिघांमध्ये एक असं 6 सेन्स नाही तर टेक्निकल सेन्स काहीतरी एक खूबी आहे आमच्या तिघांमध्ये. आणि आम्ही तिघे एकत्र आले ना तर आम्ही काहीही करू शकतात. कारण काय, पॉवर 3 आहे, माणूस 3 आहे, पण ते तिघेही एकच आहे. तेच इम्पॉर्टंट आहे या सब्जेक्टला. मी झालो आणि मग मी काम करायला लागलो आणि खूप बरं वाटलं काम करायला. श्वेता मॅम असतील, जयेश भाई आहेत, किंवा जॉनी भाई, त्या विजय पाटकर सर, तेजस्विनी लोणारी, नंतर भरत दाभोळकर सर, गँग रे. म्हणजे मी या यांच्यावर तर पहिल्यांदा काम करतो, त्या परिसरांवर दुसऱ्यांदा काम करतो, पण ऍक्टर म्हणून पहिल्यांदा काम करतोय. तेजस्विनी लोणेरी बरोबर मी जवळजवळ 11-12 वर्षांनी काम करतोय. बाप रे बाप, डोक्याला ताप नव्हता. एक सिनेमा केला होता आम्ही, त्याच्यानंतर डायरेक्ट ती ह्या सिनेमात दिसली आहे. भरत दाभोळकर सरांबरोबरचं तर इंग्लिश कन्व्हर्सेशन खूप माझं झालं, कारण ते म्हणजे त्यांनी माझं इंग्लिश त्यांना खूप माझ्याकडून इंग्लिश मिळालं. विजय पाटकर सर तर गुरु समानच आहे, ते आपल्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या सिनेमात भेटतातच. त्यामुळे ही गँग, आणि जॉनी बाई, त्यामुळे ही गँग, तो मॅडनेस. बरं, तो मॅडनेस करतानाही जे प्रोडक्शन व्हॅल्यू सांभाळलेली आहे किंवा गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ते परिसरांच्या डोक्यातलं आहे. त्यामुळे ओव्हरऑलच मी या टीमचा भाग असणं हेच मला खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांचा लकीचा, म्हणजे नेहमी परिसर म्हणतात ना की आपल्या रेशम टिपणीस मॅम, त्या लोचा दालनामध्ये एक छोट्याशा भूमिका होत्या. या सिनेमातही त्यांनी मैत्री खातर एक छान रोल केला आहे. सो परितोष पेंटर ह्या व्यक्तीने ज्या लोकांना जोडलं आहे, त्या सगळ्या लोकांना घेऊन काम करणं ही खूप चांगली गोष्ट आहे, आणि त्या गोष्टी प्रमोशनच्या निमित्ताने पण मी खूप शिकतो. येस. श्वेता, जेव्हा तुम्ही ऐकलं या सिनेमाबद्दल, नाटकामध्ये आधी काम केलंय, पण एक दुसरी भूमिका, आता एक दुसरी भूमिका जी आपण पाहिली आहे नाटकामध्ये, अजिबात ते सोपं नसणार, यातनं निघून त्यात जाणं. सो ती प्रोसेस कशी होती? चॅलेंजिंग होती आणि फनीही होती, बिकॉज इट्स नॉट इझी टू स्विच फ्रॉम एक कॅरेक्टरमधलं दुसऱ्यात. तर थोडीशी होमवर्क करावं लागलं मला, डेफिनेटली मी होमवर्क केलं. पण एका ॲक्टरला हेच हवं आहे ना की चॅलेंज, जर चॅलेंज नसला रोलमध्ये देन देर इज नो फन. करेक्ट. तर ते चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलं, आणि आय थिंक माझ्या कॅरेक्टरचं जे नाव आहे ते आहे मारिया गोन्साल्वेस. आणि ती जसं आपण बोलतात डॅम्सेल इन डिस्ट्रेस, ती डॅम्सेल इन डिस्ट्रेस आहे. आणि म्हणजे ती भरत सर आहेत आमचे विलन, ते तिचे पूर्ण प्रॉपर्टी हडपतात आणि कशी ती त्यांच्याकडनं प्रॉपर्टी परत मिळवून घेते, आणि त्याच्यात हे तिघं कशी हेल्प करतात. सिद्धू सर म्हणतात ना हर इंटरव्ह्यूमध्ये, डिफेक्टिव्ह डिटेक्टिव्हचं डी काढलं की ते इफेक्टिव्ह डिटेक्टिव्स होतात. तर दैट्स द स्टोरी कि कैसे ये 3, हाँ ये यही बोलते हैं हर इंटरव्यू में, तो कैसे ये 3 डिफेक्टिव लोग मेरी लाइफ में इतने इफेक्टिव होते हैं कि मुझे मेरे स्ट्रेस से बाहर निकालते हैं. दैट इज़ द स्टोरी ऑल अबाउट, एंड इट्स अ ब्यूटिफुल सिंपल फॅमिली एंटरटेनर आहे. अँड फ्रॉम 5 year old टू 75 year old सगळे एकत्र बसून पाहू शकतात. इट्स अ नाईस लाईट हेडेड फॅमिली एंटरटेनर. तर आय होप लोकांना आवडेल ही फिल्म. क्या बात. पण जयेश,
न बोलणं सिनेमात एक डायलॉग आहे की सगळं तूच सांगून टाक. सो हे इझी नाहीये इमोट करणं, जे काही इमोशन्स असतील ते किती चॅलेंजिंग होतं, काय पडद्यामागे तयारी होती? तर असं आपण लाफून आपण हसताना असा बोलूया की हे एकदम सिम्पल आहे हे रोल, पण हे सर्वात डिफिकल्ट रोल आहे. कारण मला जे पण काही दाखवायचं आहे ते इमोशन दाखवून आणि फेस एक्सप्रेशन दाखवायचे आहे, आणि ते मला जे सांगायचं आहे विदाऊट सेईंग, ना बोलताना ते कन्वे करायचं, ते मोस्ट डिफिकल्ट पार्ट आहे. पण जसं मी सांगितलं, हा कॅरेक्टर माझा हृदयाच्या लय जवळ आहे, कारण 18 वर्ष झाले मी हा कॅरेक्टर करतोय. क्या बात आहे. पण श्वेता, जेव्हा रोज तुम्ही सेटवर जात होतात या सिनेमासाठी, एक वेगळी भूमिका करायची, मिक्स होत नव्हतं ना नाटक आणि? नाही एवढं पण प्लॉट इज डिफरंट. हां, प्लॉट डिफरंट आहे आणि मिक्स व्हायची सवालच मिक्स होने का सवाल ही नहीं पैदा होता है, बिकॉज ये सारे मंजे हुए जो लोग हैं मेरे साथ वो कभी मिक्स होने ही नहीं देते थे. वो मुझे मारिया ही रखते थे हमेशा. तो नहीं, बिल्कुल वैसा कन्फ्युजन कधी काय नाही. स्वतःला सेटवर स्वतःला सांगून जात होती सेटवर या सिनेमासाठी, अफलातूनसाठी? मज्जा करके आने का. रोज सुबह उठती थी और यही बोलती थी कि आज जाएंगे फन करके आएंगे. मेहनत, एक्चुअली फन आणि मेहनत दोनों, बिकॉज 3 लँग्वेजेस या डोक्यात गोंधळ व्हायचं. एक लैंग्वेज से दूसरे लैंग्वेज में स्विच, से तीसरे लैंग्वेज में स्विच, डायलॉग्स अलग, बॉडी लैंग्वेज अलग हो जाती है, यू नो सिचुएशन अलग हो जाती है. हाँ, जैसे उन्होंने बोला कहानी वैसी है, स्क्रीन प्ले वो है, बट एवरीथिंग चेंजेस. जैसा भाषा बदलती तो डायलॉग्स याद रखना एक से दूसरे में वॉज वेरी डिफिकल्ट. बिलीव मी, इट वॉज नॉट ईजी एट ऑल. हम दिन के कितने 2 या 3 सीन करते थे, बट वो 3 बार होते थे. मतलब 9 सीन, अगर 3 सीन हमने किए तो 9 सीन इन टोटल आम्ही करायचो. इमॅजिन 9 सीन्स इन 3 डिफरंट लँग्वेजेस वॉज अ लॉट. Most difficult part during the shoot was this, switching from एक लँग्वेज टू अनदर लँग्वेज. कारण काय पुरे सगळे ॲक्शन बदलतात, जसा सिद्धू म्हणत होता डायलॉग पण वेगवेगळे आहेत. तसं नाही आहे की सेम टू सेम. लँग्वेज जशी जशी बदलते तेव्हा तेव्हा लाईन पण बदलते, मिनिंग पण बदलते. तर दॅट वॉज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट. अदरवाईज इट वॉज व्हेरी सिम्पल. आणि भरत सर असं म्हणतात की भरत सर इज दी ओनली वन हू कॅन स्पीक ऑल द 3 लँग्वेजेस व्हेरी फ्लुएंटली. बट आय वॉज द वन हू वॉज रेडी फॉर द 4th लँग्वेज ऑल्सो. मी पहिल्या म्हणत होता गुजरातीमध्ये पण कर ना, तमिळ सब कर पॅन इंडिया. हा सिद्धू, तुझ्यासाठी कसं होतं? तू तर नवीन आहेस या ग्रुपमध्ये. नाही, त्याचा वर्कशॉपचा खूप फायदा झाला. पण तुम्ही सेटवर एवढा गोंधळ नाही व्हायचा, कारण सेटवर हे सगळेच प्रिपेअर्ड होते की आपल्याला काय करायचंय लोकेशन वाईज. पण तिचं काहीतरी म्हणणं आहे. काय सेटवर गोंधळ नाही व्हायचं, लँग्वेज वाईज बापरे खूप व्हायचं. डिसाईड करायचं कुठल्या लँग्वेज सीन सुरू करूया. पण त्याचं प्रिपरेशन वर्कशॉपला झालं होतं ना, की आम्हाला कॅरेक्टर काय आहे, आपण सिच्युएशन काय आहे, म्हणजे तिथे गेल्यावर आम्हाला ही सिच्युएशन जे हे होतंय ते होतंय, लोकेशन ही आहे. आता म्हणजे सुरेश देशमाने सर होते, सिनेमाला म्हणजे काय कॅमेरा वाईज ट्रीटमेंट काय होणार ना ह्याचे डिस्कशन होत असेल. पण आम्हाला काय करायचं आहे ना हे आम्हाला माहिती होतं की आता हे मराठी लँग्वेजमधली पहिली लँग्वेज कुठली, मराठी. ओके फाईन, मग मराठीमध्ये करूया, मग हिंदी करूया. मग जर मराठीत एखादी गोष्ट इम्प्रोव्हाइज झाली असेल ती हिंदीत यूज होते का, होईल का, नाही होणार, ओके ठीक आहे. आणि इंग्लिशसाठी टोटली वेगळं होतं, कारण ती लँग्वेजच वेगळी आहे. बरोबर. पण टेक्निकली म्हणजे जी मेहनत सुरेश देशमाने सर किंवा परिसरांनी घेतली की शॉर्ट काय लागला, ओके आम्ही पहिलं मराठी करूया. पहिलं मराठी इझी झाल्यानंतर मग थोडं हिंदीसाठी वेगळा मूड लागायचा. म्हणजे तुम्ही चिंता नका करू किंवा आप चिंता मत कीजिए किंवा डोंट वरी वगैरे, पण तरी त्याच्या 3 ट्रीटमेंट वेगळ्या होत्या. तर तिथला गोंधळ हा कुठल्या भाषेत काम करायचा नव्हता. तिथला गोंधळ हा आता ओके आता हे करायचं ना, ओके आ जाऊ करते, असं होतं. पण ती प्रेझेंट ही फिल्म ना प्रेझेंट, जसं आता जयेश सर म्हणाले सोपी लाईन आहे. 3 मित्र आहेत, जी डिटेक्टिव्ह एजन्सी आहे, एक बाई येते, तिला एका माणसाने फसवलंय, हे स्वतःची अक्कल लावून त्या माणसाला फसवून तिचे पैसे मिळवून देतात, संपली गोष्ट. पण आता ही प्रेझेंट कशी करायची ना हे कसं आहे, आणि तो कसं आमच्या परितोष पेंटर. आणि परितोष पेंटर आम्ही जेव्हा हे वर्कशॉप स्टार्ट केलेले त्या वेळा म्हणजे त्या टायमालाच तिघेही स्क्रिप्ट असे डिटेलमध्ये लिहून तयार होते. आम्हाला बाउंड स्क्रिप्ट भेटलेली
आणि परितोषचा विजन लय क्लिअर होता ॲज अ डिरेक्टर. ही वॉज ॲब्सल्युटली टू द पॉइंट की मला हेच पाहिजे, हेच करायचं आहे, तेवढाच करायचं आहे, त्याचं जास्त नको कमी नको. ॲज अन ॲक्टर ही गेव अस अ फुल फ्रीडम की तुम्ही करा. आणि हे माझी पहिली फिल्म आहे ॲज अ मेन लीड. तर मला सिद्धूनही लई सपोर्ट केलेला. कारण मी किती वेळा मी असा थिएटर ॲक्टर ना, तर आपण थोडंसे असे लाऊड असतात थिएटर ॲक्टर, थोडंसे एक्सप्रेशन जास्त असतात. तर मी कंट्रोल करत होता. सिद्धूनी मला म्हणाला की नाही तू कर, तू जो करता है वही कर, वो तेरा काम नहीं है कंट्रोल करने का, वो लोग देखेंगे. क्या बात. पण या सगळ्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये किंवा या अख्ख्या जर्नीमध्ये तुझ्यासाठी श्वेता अफलातून मुवमेंट कोणती ठरली आहे? आता सगळे विचार करायला लागले. मी लगेच अफलातून मुवमेंट असेल. बरं ठीक आहे. अरे बापरे, अभी टाइम दो. हाँ, हाँ. मुझे सोचने दो वो कौन सी ती अफलातून. म्हणे पहिला भाव मैंने माझ्यावरच टाकला. ये पहले थोड़ा बोल देते तो मैं थोड़ा सोच के रखती थी कि सोचो, मेरे लिए सोचो. कौन सी. यार एवरी डे वाज एन अफलातून. एव्हरी डे दॅट वी शॉट, एव्हरी सिंगल मोमेंट ह्या फिल्मचा आमच्यासाठी अफलातूनच होता ॲक्च्युली स्पीकिंग. बिकॉज जी आमची केमिस्ट्री आहे, जी आमची ट्युनिंग होती, एकामेकाबरोबर प्रेम होता, the affection that we have towards each other, the respect that we have towards each other, the bonding that we have. तेजू मिसिंग आहे इकडे आज, विजय सर मिसिंग आहेत, भरत सर मिसिंग आहेत, जॉनी सर, जेसी. आम्ही सगळे अशी एक छोटीशी फॅमिली झालो आहेत. आणि एव्हरी सिंगल मोमेंट दॅट यू स्पेंड विथ युअर फॅमिली इज ऑलवेज अफलातून. यु नो, सो यू कॅन्ट पिक की एक हा मोमेंट होता माझ्यासाठी विच वॉज अफलातून. आय थिंक जे मेमरीज आम्ही एकत्र केले आहेत ह्या शूटिंगवर आणि आता प्रमोशन्सवर, यु नो, सो दीज आर ऑल स्पेशल मोमेंट जे आम्ही आमच्या बरोबर, यु नो, पूरी ज़िंदगी जो ये जो स्पेशल मोमेंट्स हैं वो हमारे साथ अपने साथ रखेंगे और वो हमेशा स्पेशल रहेंगे. तो वो डेफिनेटली अफलातून ही रहेंगे हमारे लिए हमेशा के लिए. क्या बात. जय सर, काय होती अफलातून मुवमेंट किंवा काय आहे? अफलातून मुवमेंट तर बरेच होते, पण एक आमच्यासाठी, माझा आणि परितोषसाठी जे अफलातून नाही म्हणतो मी तुम्हाला सांगतो, ते हेक्टिक मुवमेंट और प्रेशर मुवमेंट जे म्हणतात ना, ते काय करत होते परितोष आणि सुरेश देशमाने आमचे जे DOP होते. संपूर्ण दिवस आम्ही बसलेले असतो. ओके, दुसऱ्याचे सीन घ्या, परितोष ॲज अ डिरेक्टर वुड बी इन्वॉल्ड इन अदर सीन, दिस अँड दॅट. जेव्हा सनलाईट खालती जाते ना, आता अर्धा तास आहे आपल्याकडे लाईट, सनलाईट जाणार, तेव्हा माझे आणि परितोषचे सीन, म्हणजे आम्हाला ते वेगळाच प्रेशर. अर्धा तासात हे सीन करायचं आहे, त्याच्यात 3 लँग्वेज आणि त्याच्यात भरपूर ॲक्शन पॅक्ड ॲक्शन. तर ते मुवमेंट जे होती ना, आणि आम्ही एव्हरी टाइम वी वुड कम्प्लीट द शूट बिफोर द सन गोज डाऊन. सो ते प्रेशर जे होतं ना, तर तेच मी म्हणत होता. आता आपला जेव्हा ज्या दिवशी ट्रेलर रिलीज झाला, ते मी सुरेश सरला तेच म्हणत होतो की सर तुम्ही व्हेरी स्मार्ट तुम्ही प्ले केला. तुम्हाला माहीत होता, आम्हाला सगळा माहीत आहे आणि आम्हाला माहीत आहे काय ॲक्शन करायची आहे, कुठे काय ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही भरपूर टाइम घेतले दुसरे सगळे सीनसाठी. आम्हाला अर्धा तास दिला आणि हे सगळे केले तुम्ही. ते म्हणत होतं तुम्ही करत होते ना, तर मला माहित होतं तुम्ही करणार. तर दॅट वॉज अ प्रेशर मुवमेंट, बट दॅट वॉज अ फन मुवमेंट अँड आय वुड से दॅट वॉज अन अफलातून मुवमेंट. क्या बात. सिद्धू, माझ्यासाठी अफलातून हा सिनेमा रिलीज होतो हीच अफलातून मुवमेंट आहे. कारण हा सिनेमा करताना परिसर आणि ह्या गँगनी यांना काय एफर्ट्स घ्यावे लागलेत ना, ते मी पाहतोय. म्हणजे लॉकडाऊन नंतर आम्ही हा सिनेमा सुरू केला होता शूट करायला. आणि जसं आत्ता हेक्टिक असेल किंवा एक्सायटेड असेल की हे शिवधनुष्य आहे, जे एक सिनेमा 3 लँग्वेजमध्ये शूट करणं आणि सगळ्या गोष्टी करणं, त्याचं सोपस्कर करणं आणि तो आता सिनेमा रिलीज करणं, ही खरंच अफलातून मुवमेंट आहे आमच्या सगळ्यांसाठी. की तो सिनेमा लोकांनी पाहावा आणि त्यांचं अफलातून प्रेम आम्हाला द्यावं, हीच अपेक्षा आहे. पण माझ्यासाठी एक मुवमेंट होती जिथे जॉनी बाईबरोबर आम्ही एक सीन केला होता आणि रात्रीचे 11:30 वगैरे झाले असतील. एक महल आहे, नंद महल का शीश महल आहे पुण्यात, आणि तिथे आम्ही जॉनी बाईंकडे जातो आणि मी आणि श्वेता आमचा सीन होता की जे मी खूप बोलतो, मराठी बोललो, हिंदी बोललो, इंग्लिश बोललो, आणि इंग्लिश बोलल्यानंतर खूप गोष्टी असतात. सो मला जॉनी भाईंची एक रिॲक्शन खूप आवडली, जी
ॲज अ ॲक्टर माझ्यासाठी खूप अफलातून आहे. मी म्हणतो जॉनी भाईनी इतकी वर्ष काम केलं, इतकी सिनेमे केलेत, बापरे किती सिनेमे केलेत. विनोद त्यांच्यासाठी नवीन नाही. खरंय. कॉमेडी म्हणजे किती कॉमेडीच्या पण कॉमेडी त्यांनी सगळ्या बघितल्या असतील. आणि काय काय ह्युमर निघत होते, काही काही गोष्टी निघत होत्या. पण ते ना त्यांचा सीनही नव्हता माझा क्लोज लागलेला, ते तिकडे क्यू देत होते. पण तरीही ते मला ना बकअप करत होते. ते मला सांगत होते व्हेरी गुड, क्या बात आहे. तर मला त्या क्षणाला असं वाटवतं यार हे सगळे धावपळ करतातच आहेत का सीन कम्प्लीट व्हा. पण जॉनी भाईसारखा एवढा दिग्गज कलाकारही माझ्यासारख्या कलाकारासाठी थांबला आहे आणि तो मला बूस्ट करतो. गुड यार, गुड, व्हेरी गुड. तर ही अफलातूनमध्ये खूप गोष्टी आहेत, पण ही मी जवळ ठेवलेली मुवमेंट आहे की एक तर जॉनी भाईबरोबर पिक्चर करतो पुन्हा एकदा, पण ते एवढ्या आत्मीयतेने मला सांगतायत. असे खूप सारे मुवमेंट आहेत. विजय पाटकर सरांचे मुवमेंट आहेत, तेजस्विनी लोणारी तिने इन्स्पेक्टर भाई सिंगम बिंगम केलाय. प्रत्येकाने फार सुंदर दिसते आणि ती कडक दिसते आणि ते भाई तिने केलंय. पण म्हणजे मी तिच्यावर काम केलं 2014ला किंवा 14 वर्षापूर्वी, तेव्हा ती हिरोईनच्या रोलमध्ये होती ना. तर तिच्यावर मी बापरे बापरे ते काम त्यानंतर काम नाही केलं ना, पण ॲज अ ॲक्टर एवढे ग्रो होणं, समजून काम करणं. बरं आमच्या तिघांचा असं सुद्धा तिचा एक वेगळा ट्रॅक आहे, तिचा आणि विजय सरांचा एक वेगळा ट्रॅक आहे बाई. तो ट्रॅक सांभाळणं आणि ती इन्स्पेक्टर वाटते रे, ती येऊन आता कधीही तिघांना आत टाकेल हा कॅरेक्टर पकडणं. भरत दाभोळकरांचा जो मेन विलन आहे ज्याच्यावरती आम्ही सगळे कुरघोडे करणार आहोत, मला वाटतं एवढं समजून सगळ्यांनी काम केल्यामुळे ना सिनेमा रिलीज होतोय. आणि माझ्यासाठी या सगळ्या अफलातून कलाकारांबरोबर मला काम करायची संधी मिळणं म्हणून अफलातून मुवमेंट माझी. क्या बात आहे. पण श्वेता, इतके कलाकार आहेत सेटवर आणि तू आणि तेजस्विनी या 2 फिमेल ऍक्ट्रेसेस, इफ आय एम नॉट रॉंग. अजून कोणी आहे? नाही. आणि इतके सगळे कलाकार, रेशमताई आहे, येस. पण सगळे कल्ला करणारे, मजा मस्ती करणारे आणि धम्माल करणारे कलाकार आहेत. पडद्यामागे काय असायचं अफलातूनच्या सेटवर? सिद्धू सर का सबसे ज्यादा धमाल होता था. एनर्जी, हाय ऑन एनर्जी. हिज एनर्जी, ही इज ऑलवेज हाई ऑन एनर्जी. आणि कभी कभी आम्ही बहुत देर रात भी हम शूट करते थे, तो सिद्धू सर वैनिटी से बाहर निकल के आए. सॉरी मैं हिंदी में बोलूंगी बिकॉज मेरे को कंफर्टेबल होता है, देन आई कैन एक्सप्रेस माई सेल्फ वेल. प्लीज प्लीज. तो वैनिटी से बाहर आते थे, सेट पे पहुंचते थे. क्या बोलते हो आप? शुरू करूया. काय झोपलाय जाणार आहे याच्यासाठी. झोपलाय तो माणूस, झोपला. वाढलाय, गुण लागला. क्या भाई परिसर क्या रेडी, कब से वेट कर रहे हैं परिसर. काय चला. अरे बापरे. नॉन स्टॉप सिद्धू. एंड इट वाज सो नीडेड बिकॉज ये फिल्म इतनी हाई एनर्जी है ना. हाँ. तो वो उनका जो एनर्जी का इंजेक्शन सबको लगता था ना, उससे सबकी एनर्जी हाई होती थी, विच वॉज वेरी इंपॉर्टेंट. परितोष तो हमारे सेट पे बुद्धा होते थे, शांत, काम, कंपोज्ड. उनको इतने मतलब जितने दिन हमने शूट किया कभी उनका टेम्पर लूज होते हुए नहीं देखा. ये ऑपोजिट परितोष का बिल्कुल ऑपोजिट. छोटी छोटी बात पे इसका टेम्पर, अभी देखिए हर चीज में उसका टेम्पर. सो दैट आई थिंक इसीलिए इन दोनों की जुगलबंदी इतनी सुंदर है बिकॉज दोनों एग्जैक्टली ऑपोजिट है. वो जितने शांत, ये उतने ही high energy. Yeah. And so the atmosphere on the set इतना फन होता था ना. प्लस जॉनी सर की अलग वो एनर्जी अलग लेकर आते. जेसी वाज अनदर तड़का टू दैट. तेजू अगेन इज अ वेरी soft person. So it was very nice. Vijay sir again energy. Yes. Bharat sir again was a soft person but never lost his energy. हाँ, मतलब उनसे रात को आप 2 बजे शूट करवाओ, सुबह के 4 बजे शूट करवाओ, उनकी आंखें चाहे बंद हो रही हों, बट उन्होंने कभी उफ नहीं की सेट पे, विच वॉज सो ब्यूटिफुल. दैट इज़ वॉट यू गेट टू लर्न फ्रॉम सीनियर एक्टर्स. एंड यू नो ऐसे दिग्गज लोगों से यही सीखने मिलता है कि आप अपने आप को कैसे कंट्रोल्ड रखते हो. और यू नो चाहे कैसी भी सिचुएशन हो, आप जब अपना ये पारा नहीं खोते हो और यू नो डेकोरम मेंटेन करके रखते हो. ये मैंने तो जॉनी सर से, सिद्धू सर से फॉर दैट मैटर, आई हैव नेवर सीन हिम लूज हिज टेम्पर. शायद मेरा 1-2 बार गया होगा टेम्पर, लेकिन ही इज नेवर लॉस्ट हिज टेम्पर ऑन द सेट. तेजू से आप एक्सपेक्ट भी नहीं कर सकते. टेम्पर रन होता. अरे एक उधर अलग था ना, एवढं बोलली की आता टेम्पल रन म्हणे. टेम्पर रन तिकडे त्याच्यामध्ये लोगो, पण त्याच्यामुळे आमचं जब टेम्पर रन व्हायचा. सो ये चीजें बहुत सीखने को मिली है इन यू नो ये एन्सेम्बल कास्ट से कि
कैसे अपने आप को सहेज के रखना और कैसे डेकोरियम मेंटेन करके रखना, बिकॉज अब मैंने तो कुछ नहीं उखाड़ा अभी तक मेरे हिसाब से लाइफ में, यू नो व्हाट आई मीन, बहुत कुछ करना बाकी है. तो यही चीज़ें मैंने इन सब दिग्गजों से सीखी है. ऍब्सोल्युटली. पण फन राईड आहे हा सिनेमा, म्हणजे ट्रेलर बघूनच इतकं हसायला आलं. तुम्ही किती धमाल केली असेल याचा मला अंदाजच नाहीये. पण असे अनेक सीन असतात जे आपल्याला कलाकार म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून खूप आवडतात, आपल्याला टच करून जातात ते सीन, असं आपण म्हणूया. तुम्ही तर नाटक केलं इतके वर्ष, तुमच्याकडे तर बऱ्याच गोष्टी असतील. तर अफलातून मधला जो सीन जो खूप कलाकार म्हणून भावलाय किंवा मज्जा गेली असा कोणता सीन सांगाल? सिद्धू, प्रत्येकाचं वेगळं असेल ऑब्व्हियसली. सिद्धू पासून सुरुवात करूया. नाही मी सांगतो मला असे बरेचसे सीन आहेत. मराठीत सांगायचं झालं तर मला असं वाटतं जिथे आम्ही जो मला जेन्युइन वाटतो, म्हणजे तो जेन्युइन सीन आहे म्हणून वाटतो, की जिथे आम्ही श्वेता आमच्या घरी जातो आणि सांगतो की आम्ही तुमचे 10 करोड मिळवून देऊ तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. तर त्या म्हणतात की एकाला ऐकायला येत नाही, एकाला बोलता येत नाही, तुम्ही मला कसे मिळवून देऊ शकतात. आणि मग तिथे तो श्री आमच्या तिघांबद्दल एक बोलतो गोष्ट, काय ते तू पिक्चरमध्ये बघशील की तो तिघांबद्दल एक लाईन बोलतो आणि तो त्याला सांगतो की मग आम्ही तिघं जर एकत्र राहून आम्ही काही करू शकतो. सो तो मला वाटतं तो सीन मला जाम म्हणजे तसा आवडतो. बाकी एक सीन इम्प्रोवाइज केला डबिंगमध्ये मी, जो मला आवडतो, जिथे मला भरत दाभोळकर सर पकडत असतात आणि तिकडे महेश कोठारे सरांच्या सगळ्या पिक्चरची नावं घेतली जे कदाचित भरत सरांना माहिती नसेल, पण खरं ते इम्प्रोव्हायझेशन होतं ग. आता म्हणजे ह्या मला सांगतात की 27 स्टेप्स 27 स्टेप्स त्याच्यानंतर आपल्याला पळून जायचे आणि त्याला सोडतात, तर तो भैसाडतो ना, दिसत नाही त्याला 27 तो फिरतच तिकडे. बरं त्या ठिकाणी शूट केलं तिकडे सगळे दगड बिगडत होती, ते 2-3दा पडलं तर लागलं पण होतं 27 आणि तो मग ते पकडतात सिच्युएशन, ते पकडतात आणि मग ते पकडलं त्याला काय बोलू शकतो मी, तर व्हॅन डिझेल पण बोललोय मी बोलता पण ती गंमत आहे, मजा आहे. सो पण त्या तिघांचं बॉन्डिंग म्हणजे श्री आदी मानव हे जरी यांच्या आयुष्यात गंमत असली, मजा मस्ती असली, तरी ते तिघांमध्ये एकरूप असणारी हे 3 मित्र आहेत. म्हणजे कॅरेक्टर आहे, आम्ही मित्र तर आम्ही तिघं आहोतच चांगले, पण ते कॅरेक्टर ते श्री आदी म्हणून असे घट्ट आहेत आणि ते त्याची डेफिनेशन तो सीन आहे त्या तिघांचा, तो मला जास्त म्हणजे तो मस्त वाटतो. श्वेता, मूवी का लास्ट सीन जब हमको पैसे मिल जाते और हम पैसे बांटते कि ये हम इससे ये आपका 10 करोड़, ये 20 करोड़, ये हमारा हिस्सा, ये हम डोनेट करेंगे ऑर्फनेज को, वो हिस्सा. और फिर कैसे परितोष मानव की भाषा में, मतलब साइन लैंग्वेज में मैं कैसे बोल के बताती हूँ कि क्या परितोष कहना चाह रहा है या क्या मानव कहना चाह रहा है. वो लास्ट सीन में जो हम चारों की जो बॉन्डिंग है, जो इस फिल्म का फिनाले है, दैट आई थिंक वॉज मोस्ट ब्यूटिफुल फॉर मी, क्योंकि दैट सम्स अप कि अब ये 4 एक यूनिट बन जाते, 3 नहीं रहते, फिर वो 4 हो जाते. यू नो, दैट वाज अ वेरी वेरी स्पेशल मोमेंट. आई थिंक वो सीन जिस तरीके से शूट किया है, जिस तरीके से हम 4 लगे हैं, जिस तरीके से वो हमारे चेहरे पे जो हंसी और खुशी है ऑफ बीइंग द लास्ट सीन ऑफ द फिल्म वॉज ब्यूटिफुल फॉर मी. आई थिंक वो मेरे लिए बहुत ही स्पेशल है. तर आमच्या लास्ट जे सॉन्ग आहे आमच्या ते मूवीच्या एंडमध्ये आहे आणि त्याच्या एंडमध्ये आम्ही काहीतरी गिमिक केलेली आणि ते काहीही प्लॅन नव्हता, काही नव्हता आणि इट वॉज इम्प्रॉम्प्टू अँड इट केम आउट सो वेल. आम्ही जेव्हा ते लाईट गेलेली, सगळं गेलेला, संपवायच्या, चला 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 रॅप आहे आणि ते एक्स टेम्पोमध्ये जे आम्ही केला, काहीतरी केला, अशी गंमत केली आहे, ते अफलातून मुवमेंट होती. मी पण तेच सांगणार होतो, म्हणजे ते विचारलं की मला असं वाटतं ना की ना ॲक्टरची बॉन्डिंग, म्हणजे ॲक्टर कॅरेक्टरचा विचार करतो ना तेव्हा काय होतं बेसिकली. आता श्वेताबाईंनी सांगितलं ना, तो सीन खूप मस्त आहे. त्या सीनमध्ये ना काय होतं, कधी कधी ना इन्व्हॉल्वमेंट कमी असतात कधी कधी, तर आपण तिघं कसे इन्व्हॉल्व होऊ शकतो, ते त्या सीनमध्ये आमच्या चौघांची इन्व्हॉल्वमेंट झाली. आणि जो आत्ता सीन होता म्हणजे त्या सीनमध्ये आम्ही दोघांनी इम्प्रोवाइज केलं आहे काहीतरी, ते तू सिनेमात बघ. आणि हे गाणं संपलं ना तेव्हा एक्स टेम्पो होतो की नक्की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. आणि मग ते म्हणजे ती गोष्ट आहे की हा नाचत असतो कोण, आपला परितोष पेंटर, म्हणजे आधी नाचत असतो कारण त्याला गाणं संपलं माहितीच नाही आहे. मग मानव येताना सांगतो की भाई गाणं संपलं, पिक्चर संपलं, चल आता.
पण ते दोघांचं होतं, म्हणजे ते सीन दोघांचा होता. पण जयेशभाईचे मी थँक्स म्हणतो की जयेशभाईने ना त्या सीनमध्ये मला आणला की भाई 2 नाही रहेंगे तो 3 रहेंगे, कारण आपण 3 आहोत ना. काय आहे ती गोष्ट त्या तिघांची आहे किंवा ते 3 आहेत, ते 3 एक आहेत. तर त्यांनी मला आणला आणि मग आम्ही तिथल्या इथे काहीतरी इम्प्रेस करून पिक्चर संपवला. पण मला म्हणते ते आणणं महत्त्वाचं नाही आहे, एकमेकांबद्दल, यांच्या कॅरेक्टरबद्दल मी विचार करणं, माझ्या कॅरेक्टरबद्दल हे विचार करणं, ही गिव अँड टेक आहे ना, ही संपूर्ण सिनेमा चालली होती. आणि ये चीज़ है ना सब एक्टर्स के बीच में हुई है. बी तेजू मेरे बीच में, तेजू सर के बीच में, मेरे इसके बीच में, मेरे परितोष के बीच. सो वो जो गिव एंड टेक और एक दूसरे को हेल्प करने का जो भावना थी ना, वो हर किसी की थी, हर किसी के साथ, विच वॉज वेरी वेरी ब्यूटिफुल. इट वॉज वेरी नाइस. इमेजिन तेजू मेरे बाल देख रही है, मैं तेजू के बाल देख रही हूँ, हम एक दूसरे मैं उसकी बेल्ट ठीक कर रही हूँ, वो मेरे कपड़े ठीक कर रही हूँ. दैट there was no competition. It was just a beautiful one family unit that came together ये फिल्म बनाने के लिए. And I think वही पर्दे पे लोगों को दिखेगा. And I hope अच्छा लगे. I just hope. क्या बात आहे. पण ही सगळी धमाल आणि ही अफलातून कॉमेडी तयार झाली आहे आणि 21 जुलै 2023ला प्रेक्षकांच्या भेटीला येते. Yes. दणक्यात तुम्ही सांगतातच आहात सगळीकडे, एकदा इकडेही प्रेक्षकांना अपील होऊन जाऊ देत. 21 तारखेला थिएटरमध्ये येऊन अफलातून बघायचं. आपण जय जिनपासून सुरू करू. याच्यातच बोल, याच ह्याच्यात बोलू दे. पण त्याचा आवाज नाही ना आला. येऊन बघा. 21 जुलैला तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघा. 21 जुलै पासून अफलातून. येस श्वेता. आमची फिल्म अफलातून येते 21 जुलैला थिएटर्समध्ये. तर प्लीज या आणि बघा. इट्स अ फॅमिली एंटरटेनर. खूप मज्जा येईल तुम्हाला, आम्ही प्रॉमिस करतो. प्लीज सिनेमाघरात या आणि आम्हाला अफलातूनमध्ये बघा. सिद्धू. आणि नाही हेच म्हणायचं की सिनेमा येतोय, तुमचं मनोरंजन करायला आम्ही सगळेच येतोय. आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि एक सिम्पल कॉमेडी फिल्म, सिम्पल फॅमिली फिल्म जी तुम्हाला आनंद देईल, मजा देईल आणि ही लोक तुम्हाला सरप्राईज करणार आहेत. प्लीज या आणि नक्कीच आमच्या अफलातूनवर खूप प्रेम करा. ॲब्सोल्युटली. थँक्यू सो मच गाईज, इकडे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या. संपूर्ण टीमला 21 तारखेसाठी खूप शुभेच्छा. अफलातून शुभेच्छा. थँक्यू.